विचार केला कधी? गंमत बघा, आम्ल म्हणजेच ॲसिड नेहमी दानशूर असतात आणि आम्लारी बेस नेहमी ते स्वीकारण्यासाठी टपलेले असतात. लिंबू हायड्रोजन प्रोटॉन्स देतो, तर साबण ते पकडण्यासाठी हायड्रॉक्साईड आयन्स सोडतो. अगदी परफेक्ट अदलाबदल. पण आता मोठ्या प्रयोगशाळेविना या अदृश्य शक्तींना आपण घरच्या घरी कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. इथेच दर्शक किंवा इंडिकेटर कामी येतात. हे गुप्तहेरांसारखे स्वतःचा रंग बदलून आम्ल आणि आम्लारीची ओळख पटवतात. हळद आणि पाण्याचा लेप कागदावर लावा. आता त्यावर साबणाच्या पाण्याने लिहून बघा. एक जादू दिसेल. हीच ती जादू. पिवळी हळद बेसच्या संपर्कात येताच लाल होते आणि आपला गुप्त संदेश प्रकट होतो. पण मग एक प्रश्न पडतो. शास्त्रज्ञ या अदृश्य शक्तींची ताकद एवढी अचूकपणे कशी बरं मोजत असतील? त्यासाठीच असते पीएच स्केल. 0 ते 14 पर्यंतचा हा रंगीत नकाशा ॲसिड आणि बेसची अचूक पातळी मोजतो. डेनिश शास्त्रज्ञ सोरेन्सन यांच्या या भन्नाट संकल्पनेमुळे शेतीची माती नक्की कोणत्या प्रकारची आहे हे अगदी सहज ओळखता येतं. पण विचार करा, जेव्हा एका अत्यंत शक्तिशाली अमलाची जोरदार अमलारीशी थेट टक्कर होईल, तेव्हा काय घडेल? या महायुद्धात दोन्ही शक्ती एकमेकांना पूर्णपणे संपवतात आणि शेवटी उरतं ते फक्त निरुपद्रवी मीठ आणि पाणी. यालाच आपण उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन म्हणतो. हा रसायनशास्त्राचा असा सुवर्ण नियम आहे जिथे कट्टर शत्रूही शांत होतात. आता विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा आणखी कोणत्या अदृश्य अभिक्रिया लपल्या असतील? हे आपण नक्कीच शोधून काढूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्यामागचं कारण म्हणजे आणि काल तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी घरी सांग. मैम आपकी आवाज गोष्टी नहीं आहेत. आ रही। अरे मैम बेटा, आवाज नहीं आ रही आपकी। मैम clear आपकी येतं, आवाज पण मैम आपकी आवाज ही नहीं आ रही। मैम आवाज नहीं आ रही। मैम आवाज नहीं आ रही। मैम स्क्रीन नहीं दिख रही है। एक मिनट बेटा वेट करो, मैम की कुछ प्रॉब्लम होगी माझा नेट आवाज की, येत आहे का? इसलिए शायद माझा आवाज येत आहे पलक मॅम? यस मैम। मैडम। अब आ रही है मैम। सो मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्यामागचा उद्देश असा की आपल्या आजूबाजूला होणारे जे काही प्रक्रिया आहेत किंवा जे रिॲक्शन्स आहेत ते आपण साध्या सोप्या भाषेमध्ये शिकून घेणार आहोत. आपल्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त 6th and 7th स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत. मला कुणी मेसेजमध्ये लिहा, जे कुणी 8th 9th ला आहेत त्यांनी तुमची नावं सांगा मला, कारण त्यांच्याकरिता पण मी थोडं एखाद दोन टर्म्स मी किंवा थोडं जास्त सांगणार, कारण 6th 7th स्टँडर्ड स्टुडंट्स करिता मला थोडं सोप्या शब्दामध्ये, कारण त्यांच्या आतापर्यंत झालेलं नाही आहे, तर तुम्ही मला मेसेजमध्ये लवकर लवकर मला सांगा, ठीक आहे? तर बघा, आता जसं आपण बघितलं की हळद जी टर्मरिक आहे ही रिॲक्ट करते कशासोबत? साबणेसोबत किंवा डिटर्जंट सोबत. काव्या इज इन 7th स्टँडर्ड. सो बघा, जे काही होणारे आता जे रिॲक्शन्स आहेत आपल्या आजूबाजूला, तर याला आपण सायंटिफिकली समजून घेण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे? तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला, तुमच्यापैकी मला वाटतंय कुणी एखाद व्यक्तीने प्रयत्न करून बघितला असेल. तर या पद्धतीने ज्यावेळी हळद आपल्या कपड्यांवर येत आहे, पडत आहे, त्यावेळी तिचा रंग काय असतो? हळद आपल्या कपड्याला लागल्यानंतर तिचा रंग काय असतो? येलो। 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 त्याचा आपण काही वापर केल्यानंतर, त्यावर आपण काही प्रयोग केल्यानंतर, कारण मम्मी आपले कपडे धुते, आई आपले कपडे धुवायला घालते, त्यावेळी त्याचा रंग काय होत आहे? रेड। व्हेरी गुड. रेड। तर हे का बरं होत आहे? पिवळ्यामधून कशा प्रकारे लाल मध्ये जात आहे
हे रंग कसं बदलत आहे. तर हे अशा पद्धतीने आपण आजचा जो वर्ग आहे त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय होत आहे, यामध्ये कोणत्या प्रकारचं बदल होत आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये कुणाकुणाला ऍसिडिक आणि बेसिक याचा अर्थ समजला, कोणी मराठीमध्ये सांगणार तर उत्तम, पण कुणाकुणाला ऍसिडिक बेसिक याचा अर्थ समजलेला आहे मेसेज मध्ये चॅट मध्ये सांगा. कशाचा मॅडम? ऍसिडिक आणि बेसिक. ऍसिडिक आणि बेसिक तुम्हाला समजा अर्थ माहिती असेल किंवा त्याचा मिनिंग माहिती असेल तर तुम्ही मला तुमच्या चॅट बॉक्स मध्ये लिहून सांगा. माहिती आहे काय आहे ते? व्हेरी गुड. नो. सो हे जे ऍसिडिक आणि बेसिक आहे हे काय आहे तर आपल्या आजूबाजूला जे काही वस्तू आहेत, आपण जे खाण्याचे म्हणावं किंवा एखादा पदार्थ आहे त्याचे काय आहेत गुणधर्म आहे. बघा आता काय दिसते आपल्याला, आपल्याकडे तांब्याची भांडी आपल्या घरी असतात बरोबर. आपली मम्मी तांब्याच्या भांड्याला कशाने घासते त्याचा रंग व्यवस्थित यावा म्हणून? घासणीनी. घासणीने. परत काय वापरते त्याला? सायट्रिक ऍसिड. व्हेरी गुड नीलम. परत साबण वापरते आहे. पितांबरी, चिंच, लिंबू, घासणी. व्हेरी गुड. चिंच, लिंबू. व्हेरी गुड. लेमन. येस. विम जेल. तुम्ही सांगू शकणार का की नेमकं तांब्याला घासत असताना मम्मी चिंच किंवा लिंबूचा वापर का बरं करत असावी? कारण बाकीच्या पण याला, बाकीच्या भांड्याला आपण साधी लावत असते, पण कारण की भांडी चांगली आहेत त्यामुळं. रिएक्शन होत म्हणून. मॅम आवाज नाही आ रहा. ते आम्ल पदार्थ आहेत त्यामुळे. सिट्रिक ऍसिड आहे म्हणून. मध्ये व तांब्यामध्ये रिएक्शन होते. व्हेरी गुड. सो सिट्रिक ऍसिड कशामध्ये आहे तर निंबू मध्ये. तुमच्याकडे बुक पेन असेल तर लिहून घ्या. सिट्रिक ऍसिड ह्या सगळे विद्यार्थी आपल्याकडे बुक पेन असू द्या तर लिंबू मध्ये काय असतं बघा. आपल्याला इथे चित्र दिसते आहे. हा जो व्यक्ती आहे गंज चढलेल्या चेनवर, सायकलची जी चेन आहे त्यावर काय घालण्याचा प्रयत्न करत आहे? निंबू. आणि तो जो गंज आहे तो जो रस्ट आहे तो निघत आहे. अगदी त्यासारखं. स्क्रीन दाखवा ना. माझी स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? मला नाही दिसत. एकदा परत लॉग इन कर बेटा. एकदा ही मीटिंगला परत एकदा जॉईन कर. आता कॉल बंद कर, परत एकदा जॉईन कर, ठीक आहे? आणि वर तुझा व्हिडिओ बंद ठेव, ठीक आहे, जेणेकरून तुला स्क्रीन दिसायला पाहिजे. मॅम दिसते बर का? हा दिसते आहे, पण कुणाला नेटवर्क मुळे म्हणावं किंवा काही अडचणीमुळे दिसत नाही. असं झाल्यास सगळ्यांनी काय करायचं, एकदा का लॉग इन परत बाहेर जायचं आणि परत एकदा लॉग इन करायचं, ठीक आहे? म्हणजे दिसणार. दिसतोय. हा, व्हिडिओ बंद कर आणि तुझं माईक आहे तो म्यूट कर, ठीक आहे? हा, तर यामध्ये आपण काय पाहतोय की आपली मम्मी ज्यावेळी वापर करत आहे कशाचा? लिंबूचा, गंज घासण्याकरिता किंवा रस्ट काढण्याकरिता, तर स्पेसिफिक वस्तू वापरते. म्हणजे पितांबरी म्हणावं किंवा लिंबू म्हणावं किंवा चिंच म्हणावं. त्यांची चव काय आहे? लिंबू आणि चिंचची चव काय आहे? आंबट. व्हेरी गुड. आंबट आहे. तर जे वस्तू आंबट आहेत ना त्यांना काय म्हटलं आहे? आम्ल, ऍसिडिक. जे आंबट आहेत, जे सोर आहेत, आंबट म्हणजे सोर होते ना. धनश्री पवारनी परत एकदा लिहिलेलं आहे सोर. तर जी वस्तू आंबट आहेत हे काय आहे? ऍसिडिक आहे, आम्ल आहे. सगळ्यांनी लिहून ठेवा. हे जे शब्द आहेत आपल्याकडे लिहून असू द्या, ठीक आहे?
तर त्यासारखं तुमच्या उजव्या बाजूला काय दिसते आहे, तर बघा हा व्यक्ती, ते जे व्यक्ती आहे साबणीने काय धुत आहे, कपडे धुत आहे. सगळ्यांनी माईक ऑफ करावे. शैला, आय एम टेलिंग यू अगेन, ओके. हा, सो इथे साबणाने कपडे धुत असताना काय होत आहे, ते जे आपले जे खराब असलेले कपडे असतात ते काय होत आहेत, स्वच्छ होत आहेत. मग आता साबणाचा चव कुणी खाऊन बघितलंय का लहानपणी? पण खाऊन पाहायचं नाही, अजिबात खाऊन पाहायचं. पण साबणाचा चव जो आहे तो कडू असतं. सहसा साबणाची जी चव आहे ही बिटर असते, कडू असते. तर याला काय म्हणतात, बेस. म्हणजे ज्या वस्तूंनी, या ज्या वस्तू निघत आहेत बघा, ज्या वस्तू काय आहेत, स्लिपरी आहेत किंवा जे कडू आहेत ते काय आहे, बेस, आम्लारी. तर आता आपण काय म्हटलं आहे, लेमन हे काय आहेत, ऍसिडिक आहेत, आम्ल आहेत, ऍसिडिक, आम्ल. मग यामध्ये आपण सोप याला काय म्हणत आहोत, बेस, आम्लारी. क्षारक, जे मराठी आहेत मी त्यांच्याकरिता शब्द वापरत आहे, काय काय, क्षारक, आम्लारी, ठीक आहे. आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, बेस, ठीक आहे. क्षारक म्हणजे काय? क्षारक म्हणजे ज्या वस्तू बेस आहेत त्यांच्याकरिता शब्द आहे. जसं बघा, जी साबण आहे ही काय होत आहे, स्लिपरी आहे, स्मूथ आहे. आपल्या हाताला काय वाटत आहे, स्लिपरी आणि स्मूथ आहे. तर जे वस्तू आपल्या हाताला स्लिपरी, स्मूथ असतात, जसं म्हणावं साबण म्हणावं, तर हे काय आहेत, बेस असतात. आपल्यासमोर परत मी एक्झाम्पल देते आहे, आता समजा नसेल समजलं तर बघा. तर 6-7 स्टँडर्ड जे विद्यार्थी आहेत त्यांना खरंच यामध्ये जे समज आहे ती तुम्हाला 8व्या वर्गामध्ये येणार किंवा तुम्हाला माहिती होणार, पण आपल्या कानावरून जाऊ द्या. आदित्य बेटा, समजा आवाज नसेल येत तर परत एकदा जॉईन कर बेटा, कारण सगळ्यांची म्यूट आहेत माईक, ठीक आहे. सगळ्यांनी माईक म्यूट ठेवलेले आहेत. तर बघा यामध्ये काय होत आहे, हा जो निंबू आहे त्याच्यामध्ये जे काही त्याची स्वतःची गुणधर्म आहेत, तो ज्या पद्धतीने प्रक्रिया करतो आहे त्यावरून आपल्याला समजतं एखादा वस्तू बेसिक आहे किंवा ऍसिडिक आहे, आम्ल आहे किंवा आम्लारी आहे. जसं आपण काय म्हटलं की बेसिक म्हणजे साबण. साबण कोणत्या प्रकारे एखाद्या वस्तूसोबत, दुसऱ्या वस्तूसोबत प्रक्रिया करत आहे त्याला आपण काय म्हणत आहोत, एखाद्या पदार्थाची वैशिष्ट्यता. सो आता बघा यामध्ये काय म्हणत आहे, आता जसं आपण ऍसिडिक, बेसिक बघितलं, तुम्हाला मी प्रश्न विचारते, साधे साधे सोपे सोपे. बघा, एखादी वस्तू आहे आपल्याकडे आहे म्हणावं, आपण चहा, साखर बघ आपल्याकडे सगळेजण पितात, बरोबर. चहा सगळेजण पितात किंवा नसेल पित, पण सगळ्यांना माहिती आहे की चहा कशा पद्धतीने बनतो. समजा चहा गोड झाला, चहा थोडासा गोड झाला, जास्त झाला, तर काय करतो आपण, पाणी व दूध घालतो. पाणी व दूध घालतो. व्हेरी गुड, त्यामध्ये थोडं पाणी ओततो. व्हेरी गुड. दूध टाकतो. तर बघा काय आहे की, सगळ्यांनी माईक ऑफ करा. हा, सगळ्यांनी माईक ऑफ करा. हा, तर काय म्हणत आहे, यामध्ये सांगण्याचा काय उद्देश आहे, तर आपल्याकडे एखादी वस्तू त्याचं प्रमाण काही कमी करायचं असेल किंवा प्लीज म्यूट युअर माईक. हा, तर त्याला आपण कशा पद्धतीने कमी करत आहोत त्या प्रमाणाला. जसं आपण की भांडे घासत असताना मम्मी
तांब्याच्या भांड्याला फक्त आंबट वस्तूनेच घासत असते, तर ते का बरं? त्याला दुसऱ्या वस्तूने सुद्धा घासू शकतो आपण, पण ज्या वस्तूला आपण वापर करता हो त्याचं जे रिॲक्शन आहे, त्याचा जो प्रयोग आहे किंवा निंबू तांब्यासोबत ज्या पद्धतीने रिॲक्ट करत आहे, प्रक्रिया करत आहे, त्यामुळे तो भांड कसं चकाकीला येत आहे. समजा मी त्या तांब्याच्या भांड्याला मी निंबूने न घासता मी दुसऱ्या एखाद्या आंब्याने घासलं तर चालणार का? आपला जो गोड आंबा आहे त्याने मी घासलं तर चालणार का? तांबा चकाकणार का? नो मॅम. नाही. नाही मॅडम. नाही मॅम. नाही नाही. अगदी त्यासारखं असं बघा, आपली जी साबण असते, साबण ही कशी असते? मऊ मऊ. हाताला घासली आपली साबण तर ही कशा पद्धतीने रिॲक्ट करते? आपल्या हाताला मऊ वाटत आहे, बरोबर, आणि स्मूथ आहे, म्हणजे आपल्या हात जे घसरत आहेत. तर काय होत आहे? हे बेसिक आहे. तरी आता आपण 6व्या वर्गामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला जस्ट बेसिक सांगत आहे. अगदी पहिली लेवल आहे ही. 8-9 स्टँडर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता खूप बेसिक आहे, पण आपल्याकडे विद्यार्थी 6वी आणि 7व्या वर्गाचे असल्यामुळे मी आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगत आहे की जे आम्ल पदार्थ आहेत आणि आम्लारी आहेत यामध्ये फरक काय? तर जे आम्ल पदार्थ असतात ते काय आहेत? आंबट असतात, म्हणजे जे ऍसिडिक असतात ते आंबट असतात, आणि जे बेसिक आहेत तर ते काय? स्मूथ आणि स्लिपरी असतात, ज्या प्रकारे साबण म्हणावं. ठीक आहे, 2 उदाहरणं आपल्या लक्षात राहणार. 2 उदाहरणं आपल्या लक्षात राहणार. हा मॅम. हो मॅम. आणि सगळ्यांनी ऍसिडिक, बेसिक प्रश्न वाचत असताना ऍसिडिक, बेसिक शब्द लक्षात ठेवायचे. पेपर मध्ये खूप कठीण येणार नाही आपल्याला, थोडं सोपंच येणार. फक्त आजूबाजूला जे काही प्रक्रिया होत आहेत सगळे प्रश्न. हो बेटा, बोल ना. आवाज येतोय का? हो, येत आहे. काही प्रश्न आहे बेटा? नाही, प्रश्न नाहीये काय, फक्त आवाज येतोय का विचारतोय. बरं बरं, आवाज येत आहे. आणि माईक म्यूट कर बेटा, कारण मग मला बाकीच्यांना आवाज नाही जाणार. ठीक आहे. सो बघा, जे 8-9 स्टँडर्डचे जे विद्यार्थी आहेत मी त्यांच्याकरिता मी सांगत की ऍसिडिक जे पदार्थ असतात हे काय असतात? बघा, इथे काय लिहिलं आहे? H+. त्यांच्याकडे एक आयन असते जे प्रोटॉन्स म्हणून त्याला म्हणतात. तर यांची टेंडन्सी काय असते की ते गिव्हर असतात. दे गिव्ह अदर्स, दे हॅव एक्स्ट्रा आयन्स ऑन देम, ऑन देअर एलिमेंट. सो दे हॅव टेंडन्सी टू डोनेट to others. On the other hand, what happens with the basics? What happens with basics? They accept. So you can read here what? That they release. म्हणजे ते काय करत आहेत? Accept protons. They accept protons from others. So basically what here is saying that the alkalis are specially basic that dissolve in water. For example, सोडियम हायड्रॉक्साईड. आणि सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये काय काय याचं स्पेसिफिक असतं तुमच्याकरिता मी सांगत आहे 8-9 स्टँडर्ड. तर यामध्ये काय काय स्पेसिफिक असतं? तर यांच्याकडे काय असतं? OH निगेटिव्ह असतो. परत यांना काय म्हटलं आहे? एनायन. जर का तुम्हाला माहिती असेल व्हॉट इज एनायन अँड केटायन, सो यांच्याकडे काय टेंडन्सी असते? यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज असतो. तर हे ऍज अ कॅटलिस्ट म्हणून रिॲक्ट करतात. So if you know what is catalyst, so catalyst म्हणजे काय? तर एखादी रिॲक्शन खूप प्रभावीपणे ते काम करतात. जसं बघा, आपण सोपचं उदाहरण घेऊया. तर यामध्ये जी साबण आपण कपडे धुवायच्या वेळी आपण वापरली तर काय करत आहे? पाण्यासोबत साबण रिॲक्ट करत आहे आणि जो काही
मड आहे आपल्या कपड्यांचा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यावरून आपण काय समजतो की यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काय काम करत आहे, तर साबण आणि कॅटलिस्ट म्हणजे काय, तर हा जो मड काढण्याचा जो प्रक्रिया आहे ही काम करत आहे. पाणी यामध्ये कॅटलिस्ट असू शकतो. ठीक आहे. तर इथे जो शब्द वापरलेला आहे सोडियम हायड्रॉक्साईड, हा काय काम करतो आहे, कॅटलिस्ट म्हणून. तर हे जे मी आता बोलले हे हायर क्लास करीत आहे, 8 आणि 9 स्टँडर्ड, कारण त्यांना माहिती आहे की व्हॉट इज गिव्हिंग अँड ऍक्सेप्टिंग process in reaction. So in acidic, what happens? They give away. They are donors. They acting as an donors. But in basics, they accept from others. Okay. So next slide मध्ये आपण पाहूया की काय आहे न्यूट्रलायझेशन. तर आता सगळ्यांनी लक्ष द्या, सगळे जे विद्यार्थी आहेत. तर बघा, आता जसं मी म्हटलं की ऍसिडिक आणि बेसिक चार्ज कर लो या फिर तो आपको वीडियो मिल ही जाएगा, कोई दिक्कत की बात नाही बेटा. तुम्हाला व्हिडिओ मिळेल तुमच्या मेलवर. तर समजा आता नाही पाहता आलं, क्लास अटेंड नाही करता आलं, तर तुम्ही नंतर अटेंड करू शकता. ठीक आहे. नंतर क्लास तुम्ही जॉईन करू शकता, म्हणजे पाहू शकता व्हिडिओ. तर बघा यामध्ये काय म्हटलं आहे, तर समजा एक ऍसिडिक वस्तू आपण सोबतीला घेतली आणि यामध्ये एक बेसिक वस्तू सोबतीला घेतली आणि दोघांचे सारखे रिएक्शन आहेत, तर ते काय करतात, एकामेकाला न्यूट्रलाइज करतात. म्हणजे त्यांचं काय प्रभाव ते एकामेकाचा कमी करतात. अगदी सोप्या उदाहरणामध्ये बघा, समजा अगदी सोप्या उदाहरणामध्ये इथे तुम्हाला उत्तर सुद्धा दिलेलं आहे की when an acidic meets a base, they trade protons. They destructive for both instantly. म्हणजे आपण उदाहरणार्थ आपण समजा घेतलं की पाणी म्हणावं किंवा नमक म्हणावं, नमक आणि पाणी, तर याला आपण डिझॉल्व्ह केल्यानंतर ते एकामेकाला काय करतायत, धक्का देत आहेत, म्हणजे एकामेकाला कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोप्या उदाहरणामध्ये आपण समजा बघितलं तर बघा, मी माझ्या दोन्ही हातांनी एकामेकाला धक्का देत आहे, या बाजूने आणि या बाजूने. समजा मी याला धक्का देत आहे, तर काय करणार, हे कुठेही जाणार नाही. जाणार का? नाही. नाही. तर अगदी यासारखंच यामध्ये मला सांगा की मी नमक आणि पाणी याचा उदाहरण दिलेला, तर यामध्ये नमक ऍसिडिक आहे की बेस आहे, किंवा पाणी ऍसिडिक आहे की बेस आहे, कोणी सांगणार? इथे आपल्या समोर दिसत आहे उदाहरण. काय आहे बेस? बेस काय आहे? कोणती वस्तू आहे बेस? पाणी. पाणी. वॉटर. पाणी. वॉटर. तर पाणी जे आहे ते न्यूट्रलाइज करण्याचं काम करत आहे. इथे काही हा जो पाणी आहे हे न्यूट्रलाइज होत आहे. समजा आपण वापरलेला आहे निंबू म्हणावं आणि त्यावर घेतलेला आहे तांबा म्हणावं, तर त्यावर आपण समजा पाण्याने घातलं आहे, पाण्याने धुत आहोत, त्याचं साफ करत आहोत, तर इथे न्यूट्रलायझेशन. तर यामध्ये काय आहे, हा जो गोल्डन रूल आहे, वेन अपोजिट फोर्सेस मीट दे कॅन्सल इच अदर आउट, आणि त्याला काय म्हटलं आहे, न्यूट्रलायझेशन. मराठीमध्ये याला म्हटलं आहे उदासीनीकरण. उदासीनीकरण, न्यूट्रलायझेशन, याचा अर्थ आहे न्यूट्रलायझेशन. जे एकमेकाला काटत असतात. ज्या पद्धतीने आपण उदाहरण घेतलं की हळद, आपण हळदीला कशाने धुत आहोत, साबणाने. तर यामध्ये इथे समजा आपण टर्मरिक घेतलं आणि इथे आपण साबण घेतली, तर इथे एकमेकाला काय करत आहेत, अपोज करत आहेत, एकमेकाला धक्का देत आहेत आणि जी रिएक्शन झालेली आहे त्याला न्यूट्रलाइज, स्टेबलाइज करण्याचा प्रयत्न करत आहेत. मॅडम न्यूट्रलायझेशन म्हणजे काय?
उदासीनीकरण म्हणजे बघा, उदासीनीकरण म्हणजे माझं काय म्हणणं आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये, तुमच्याकरिता अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते आहे मी, की समजा हा ऍसिड आहे, हा बेस आहे, दोघांची सारखी प्रक्रिया होत आहे. ज्यांची सारखी प्रक्रिया होत आहे तर ते एकमेकाला न्यूट्रलाइज करतात. दोघही सारख्याच फोर्सने आले. जसं म्हणावं की आपण आपल्या कपड्यांना लागलेली जी हळद आहे ती एवढ्या प्रमाणात लागली असेल, पण आपण त्यावर निंबू घातला, आंबट हा वस्तू निंबू घातला त्या प्रमाणामध्ये, याचा अर्थ काय दिसत आहे की निंबू आणि हळद एकामेकाला काय करतात, रिॲक्ट करतात आणि ते अपोज करत आहेत आणि या रिॲक्शनला काय करतायत, न्यूट्रलाइज करत आहेत, म्हणजे उदासीनीकरण. म्हणजे बघा, जे आता आंबट आहे, काय आहे, निंबू आंबट आहे, त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण काय वापरत आहोत, मग आता यामध्ये काय घेतलं, हळद घेतलं आहे. समजणार, म्हणजे जसं एखादा पदार्थ आहे तर त्याची प्रॉपर्टी म्हणजे त्याची स्वतःचा गुणधर्म काही कमी करायचा असेल, निंबू म्हणावं किंवा चिंच म्हणावं, त्याचा गुणधर्म समजा कमी करायचा असेल तर आपण जो दुसरा पदार्थ वापरत आहोत त्याचा गुणधर्म कमी करण्याकरिता त्याला न्यूट्रलायझेशन प्रोसेस असं म्हणतात. म्हणजे उदासीनीकरण म्हणजे ते एकमेकाला त्या एकमेकाच्या विरोधात उभे असतात आणि त्या प्रोसेसला कमी करतात. त्याचा जो प्रभाव आहे, आंबट असण्याचा जो प्रभाव आहे तो कमी करतात. जसं उदाहरणार्थ तुम्ही स्वतःच उदाहरण दिला की चहा बनवत असताना गोड चहा झाला तर त्याचा गोडपणा कमी करण्यासाठी आपण काय घातला, पाणी घातलं, तर आपण त्याला काय केलं, न्यूट्रल केलं, कमी, त्याचा प्रभाव जो आहे गोड तो आपण कमी केलाय. समजलं आता? हो मॅम. व्हेरी गुड. सगळ्यांना समजलेलं आहे. मला फक्त शैला याचं उत्तर आलेलं आहे, बाकीचे सांगा हो मला. मॅम. येस हो मॅम. मॅम. छोटंसं उदाहरण म्हणून प्रभाव कमी, न्यूट्रलायझेशन, उदासीनीकरण म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचा जो प्रभाव आहे तो कमी करत आहे आपण, ठीक आहे, आपण तो प्रभाव कमी करत आहोत, तर यालाच काय म्हटलं आहे, न्यूट्रलायझेशन म्हटलं आहे. आता 1 मिनिट. तर बघा, आता एक हा छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, असं तुम्ही करावी किंवा तुमच्या लक्षात असण्याकरिता करावी असं मला वाटतं, जेणेकरून तुम्ही कधीही विसरणार नाही. छोटासा आपल्याकडे पेन पेपर आहे, तर बघा काय करा, आपल्या घरी हळद असते, थोडीशी हळद घ्या, थोडीशी हळद आपल्या एका पेजवर लावावे आणि त्यावर काय करा की जो पाणी निरम्याचं जो पाणी असते किंवा साबणेचा पाणी, त्याने लिहून बघावं किंवा एक छोटासा आकार करा, ठीक आहे. तर यावर काय प्रक्रिया होत आहे, त्यामध्ये काय बदल होत आहेत ते तुम्ही स्वतः करून बघा, आपल्या घरी म्हणावं. 10 मिनिट लागणार, पण तुमचा जो ऑब्झर्वेशन आहे, पद्धत आहे, काय म्हणते बाळा, मला नाही कळलं, मला मेसेज करा. एक्झाम ऑनलाईन आहे, सगळ्यांना माहिती आहे शबाना सय्यद की एक्झाम ऑनलाईन आहे. मॅडम कशावर? शक्यतोवर मोबाईलवर असणार किंवा तुम्हाला कम्प्युटरवर बसावं लागणार, ठीक आहे. ओके. कधी आहे मॅडम एक्झाम? मॅडम किती एक्झाम होणार आणि एक्झाम बद्दल तुमचे जे टीचर्स आहेत तुम्ही त्यांना प्रश्न करू शकता. तुम्हाला सगळं टाइम टेबल किंवा सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे त्यांचं. तर तुमचे जे टीचर्स आहेत तुम्ही त्यांना नक्की, ठीक आहे. ओके मॅम. ओके मॅडम. व्हेरी गुड. सगळ्यांनी माईक ऑफ करावे. मॅम. मॅम. सगळ्यांनी माईक ऑफ करा. मला एक विचारायचं होतं. हा, विचारा ना. 6वी ते 9वीचा सिलेबस एकच असणार आहे का प्रश्नपत्रिकेचा?
जवळपास, हो, कारण त्यांनी एकत्र घेतलं आहे तर जवळपास एकच असणार आहे. फक्त जे मोठी मुलं आहेत 9व्या वर्गाची त्यांना थोडं डिटेली राहणार, पण त्यांना एक आयडिया येत आहे की कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न राहू शकतात. आता 6वी 7वी साठी आपण जे घेत आहोत ते डिटेली 9व्या वर्गाकरिता राहणार, अन्यथा टॉपिक सेम राहणार. जवळपास टॉपिक सेम राहणार, हेच राहणार असं नाही, पण एक आयडिया येणार मुलांना की कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारलेले जाऊ शकतात. ठीक आहे, तर बघा यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, एक पीएच स्केल दिसत आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे जे काही पदार्थ आहेत, जसं पदार्थांमध्ये आंबट म्हणावं, खारट म्हणावं, तिखट, गोड, ज्यांची जी चव आहे किंवा त्यांचा गुणधर्म म्हणावं. साबण म्हटलं तर हे मऊ आहे, स्लिपरी आहे, आपले हात फिसलत आहेत त्यावरून. तर यांचा जो गुणधर्म आहे या पदार्थांचा गुणधर्म एक शास्त्रज्ञ आहेत. त्या शास्त्रज्ञाचं नाव लिहा. तुमच्याकडे काय नाव आहे त्या शास्त्रज्ञाचं? तर एसपीएल सोरेनसेन. व्हिडिओमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे. एसपीएल सोरेनसेन हे एक दानिश सायंटिस्ट आहेत. तर आपण सगळे आपल्या क्लासमध्ये अवेलेबल असणारे सगळे विद्यार्थी सायंटिस्ट आहेत, भविष्यातील सायंटिस्ट. तर मी आपल्यापैकी सायंटिस्ट सोबत बोलते आहे आता. तर बघा, तर हे जे सायंटिस्ट आहे त्यांनी 1909ला हा एक मॅप काढला किंवा यंत्र काढला म्हणावं किंवा सिस्टीम म्हणावं, की कोणत्या पदार्थामध्ये किती ऍसिडिक आहे किंवा किती बेसिक आहे, त्यामध्ये एखाद्या पदार्थामध्ये किती आम्लपणा आहे, किती बेसिक आहे, हे मोजण्याकरिता त्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे, तर बघा इथे काय म्हटलं आहे, मेजरिंग द इनविजिबल. म्हणजे आपण सगळ्यात पहिला क्लास कोणाला आठवत असेल तर बघा आपण काय म्हटलं, एखादी जागा मोजण्यासाठी आपण मोजपट्टीचा वापर करतो आहोत, स्केलचा वापर करतो आहोत, किलोमीटर मध्ये मोजतो आपण. जे पाणी आहे, दूध आहे, त्याला आपण लिटर मध्ये मोजत आहोत. अगदी त्यासारखंच आपल्या अवतीभोवती असणारे जे पदार्थ आहेत त्यांची ऍसिडिक आणि बेसिक हे जे त्यांची स्वतःचे गुणधर्म आहेत हे मोजण्याकरिता हा एक सिस्टीम आहे. त्याला काय म्हटलं आहे, पीएच. त्यांचं काय आहे, गुणधर्म आहे. तर बघा आपल्या समोर इथे लिहिलेलं आहे, जे रेड साइड आहे म्हणजे त्यांनी एक पट्टी, एक पेपर त्यांनी तयार केलेला, त्याला लिटमस पेपर असं म्हणतात किंवा स्पाय पेपर असं म्हणतात. तर जे मोठी मुलं आहेत 9व्या वर्गामधले त्यांना माहिती आहे, पण आपल्याकरिता मी सांगते आहे की त्याला लिटमस पेपर किंवा स्पाय पेपर म्हणतात. तर समजा आपण निंबू घेतला, कागदावर निंबू घेतला, या लिटमस पेपरवर निंबू घेतला आणि त्याचे 2 थेंब पाडले आहेत, तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार, कोणी सांगणार मला? मेसेज मध्ये ऍसिड ऍसिड तर लिंबू हे ऍसिड आहे. लिंबू कोणत्या साईडला जाणार, रेड साईडला जाणार. पण आपल्याला त्याचा रंग समजा रेड पाहिजे असेल तर आपण काय करणार, या निळ्या रंगावर आपण निंबूचे 2 थेंब पाडणार आणि तो खरंच ऍसिडिक आहे का म्हणून आपण चेक करणार. आणि ज्यावेळी आपण यावर निंबूचे 2 थेंब इथे पाडणार त्यावेळी त्याचा या निळ्या रंगाच्या ब्ल्यू लिटमस पेपरचा कोणत्या रंगामध्ये रूपांतर होणार, रेड मध्ये. तर इथे बघा काय म्हटलं आहे, ऍसिडिक कलर काय आहे, रेड. तर तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हटलं की निंबू ऍसिडिक आहे, तर तो समजा लिटमस पेपरवर पडला, रेड साईडच्या लिटमस पेपरवर पडला तर तो रिॲक्ट करणार नाही.
तो जसाचा तसं राहणार. पण त्याला समजा आपण ब्ल्यू साईडच्या लिटमस पेपरवर ठेवलं तर काय होणार, तो कोणत्या कलर मध्ये चेंज होणार, रेड रेड मध्ये. रेड रेड मध्ये कन्वर्ट होणार, बरोबर. तर यामध्ये काय महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे, तर रेड साइड हे काय आहे, ऍसिडिक आहे. आणि बेस म्हणजे साबण म्हणावं, हे काय आहे, ब्ल्यू मध्ये राहणार. जे त्यांचा कलर काय राहणार, ब्ल्यू मध्ये राहणार. ठीक आहे. आणि इथे न्यूट्रल, न्यूट्रल एक अशी जागा आहे ज्यामध्ये त्यांचं कलर बदलणार नाही. आणि न्यूट्रल मध्ये सहसा पाणी असतो. जसं बघा, आपण काय म्हंटल, आपण चहा बनवत असताना आपण काय घातलं आहे, जास्त गोड झालं असल्यास आपण पाणी घातलं आहे. तर न्यूट्रल कशामध्ये एक्झाम्पल काय येत आहे, पाणी. ठीक आहे. मॅडम, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. हा, बोला ना बेटा. मॅडम, आपली परीक्षा ही 21 तारखेला ती मराठी मधून आहे की आखी इंग्लिश मधून आहे? बेटा, क्लास लेट जॉईन केलेला का? तर आपले जे मॅडम आहेत ना, टीचर, तुमचे जे शाळेचे जे टीचर आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत नक्की संपर्क करा आणि त्यांनी तुम्हाला ही माहिती द्यायला पाहिजे बेटा. कारण त्यांच्याकडे हे काम आहे की मुलांकडे लक्ष देणे, त्यांना सांगणे की एक्झाम कधी होणार आहे, कशा पद्धतीने एक्झाम होणार, त्याकरिता तयार राहायला त्यांचं हे काम आहे बेटा. समजा कोणत्या शाळेचा बेटा, कोणत्या शाळेमधून आहात, तुमच्या टीचरचं काय नाव आहे? मॅडम, मी विचारतो जाऊन जरा. काय म्हटलं बेटा, मला समजलं नाही. मी विचारतो मॅडमला जाऊन दे. हा, एकदा कॉल कर बेटा. आणि मी परत एकदा सगळ्यांना सांगते आहे, एक्झाम ऑनलाईन आहे, इंग्लिश मध्ये होणार आहे. मी हिंदीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांना मराठीमध्ये शिकायचं होतं आणि इंग्लिशमध्ये. सो मी प्रयत्न करते की इंग्लिश आणि मराठी कंबाईन करणार, कारण आपल्यासोबत 6 आणि 7 स्टँडर्ड आहे. सगळ्यांनी आपल्या टीचर सोबत संपर्क करा, कन्फर्म करा एक्झाम कोणत्या दिवसाला आहे, ऑनलाईन आहे, मोबाईलवर होणार, कशा पद्धतीने होणार, जेणेकरून तुम्हाला शाश्वती राहणार. ठीक आहे. सगळ्यांनी प्रश्न विचारा आपल्या मॅम सोबत. ठीक आहे. व्हेरी गुड. सो बघा, यामध्ये सुद्धा हे मोठ्या वर्गाच्या जी मुलं आहेत त्यांच्याकरिता एक सोपासा प्रश्न आहे. पण सगळ्यांना इनो माहिती आहे का? इनो जे आपल्या टीव्ही मध्ये येत. इनो माहिती तर बघा, ज्यावेळी जर कुणाला इनो माहिती नसेल तर त्यांनी काय करायचं, सिट्रिक ऍसिड व इनो. येस, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. सो काय करा, ज्यांनी इनो नसेल माहिती त्यांनी काय करा, त्यांच्याकडे निंबू असणार तर त्यांनी निंबू घ्या आणि जंगल चढलेली एखादी जागा बघा आणि त्यावर घालण्याचा प्रयत्न करा. तर बघा, त्यामधून काय निघताय ते तुम्ही चेक करा. पण ज्यावेळी आपण इनो पाण्यामध्ये घालतो त्यावेळी कशा पद्धतीने त्याची रिएक्शन होत आहे, कुणाला आठवतंय का? कशा पद्धतीने? मॅडम, फेस येतो, फेस येतो. हा, तर यामध्ये काय होत आहे की फेस येत आहे म्हणजे काय होत आहे, ते गॅस तयार होत आहे. तर बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. ज्यावेळी इथे ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे की ऍसिड म्हणजे आपण निंबू म्हणावं किंवा इनो हा एक ऍसिड आहे, तर ज्यावेळी हा पाण्यासोबत रिॲक्ट करतो आहे त्यावेळी त्यामध्ये गॅस निर्माण होत आहे, बुडबुडे निर्माण होत आहेत. तर यामध्ये काय होत आहे, गॅस फॉर्म होत आहे. सारखंच ज्या पद्धतीने आपण कधी तुम्ही निंबू किंवा रस्टी याच्यावर घाला, जंग चढलेल्या एखाद्या वस्तूवर घाला, त्यामधून सुद्धा एक तुम्हाला सनसा असा आवाज येणार. व्हेरी गुड साई, व्हेरी गुड.
Sai Damne, can I ask you which class are you right now and what medium are you right now? Means English medium or Marathi medium? So I can extend my explanation with the same slide. So आता जसं मी म्हटलं की यामध्ये काय होत आहे, ऍसिड डू मोर दॅन टेस्टिसोल, आणि यामध्ये ऍसिड हे कशासोबत रिॲक्ट करत आहे तर मेटल सोबत म्हणावं किंवा जो इनो आहे पाण्यासोबत रिॲक्ट करत आहे, त्यामुळे गॅस निघत आहे किंवा बबल्स निघत आहेत. तर यामध्ये काय होत आहे, एक बॉन्ड तुटत आहे. हे जे बॉन्ड आहे किंवा स्वतःचे जे पार्टिकल्स आहेत हे काय आहेत, हे तुटत आहेत आणि नवीन काहीतरी तयार होत आहेत. ठीक आहे. तर हे जी नवीन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, यामध्ये जे आवाज येत आहे किंवा जे रिॲक्शन दिसत आहे आपल्याला, त्याला आपण गॅस फॉर्म मध्ये पाहू शकत आहोत. तर सध्या आपल्याला इथे काय दिसत आहे, हायड्रोजन गॅस ही तयार होत आहे. ठीक आहे. तर बघा, ही स्लाइड, या स्लाइड अगोदर मला सगळ्यांना एक छोटासा प्रश्न, 3 ते 4 प्रश्न घ्यायचे आहेत, जेणेकरून आता आपल्याला प्रश्न वाचताना समजले सुद्धा पाहिजे. ठीक आहे. तर बघा, प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न काय म्हणत आहे, फार्मर इन द विलेज डिस्कवर्स दॅट द सॉइल हॅज pH ऑफ 4-5, हेवी ऍसिड रेन. तर कुणाकुणाला माहिती आहे ऍसिड रेन म्हणजे काय? तुम्ही मला सांगणार व्हॉट इज ऍसिड रेन? नहीं पता. नाही पता. व्हेरी गुड. ओके. सो ऍसिड रेन म्हणजे काय? सो ऍसिड रेन म्हणजे काय, तर ज्या आपण जे पोल्युशन होतंय ना, आता पाऊस पडणार, आता पावसाचा मोसम सुरू झालाय. तर बघा, ऍसिड रेन सगळीकडे पडत नाही. ऍसिड रेन सगळीकडे पडत नाही, पण जिथे फॅक्टरीज आहेत किंवा जिथे सगळ्यात जास्त प्रदूषण आहे अशा ठिकाणी ऍसिड रेन नक्की पडतं. आणि हे कशा, प्लीज म्यूट युअर माईक, कारण सगळ्यांना आवाज नाही जाणार. शैला, आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन, प्लीज डू नॉट स्टार्ट युअर माईक. ओके. इफ यू हॅव समथिंग टू टेल, यू कॅन राईट इट ऑन युअर चॅट बॉक्स. सो काय होत आहे की ज्यावेळी प्रदूषण सगळ्यात जास्त वाढत आहे, ते प्रदूषण कशामध्ये मिक्स होत आहे, सगळ्यांना माहिती आहे की पाणी बाष्पीभवन होऊन वर जात आहे, ढग निर्माण होत आहेत. त्यावेळी वर गेलेली जी हवा आहे, प्रदूषित हवा, ही त्या ढगांच्या पाण्यासोबत मिक्स होत आहे. आणि त्यामध्ये काय मिक्स होत आहे, नायट्रोजन डायऑक्साईड मिक्स होत आहे, NO2 मिक्स होत आहे, सल्फर डायऑक्साईड SO2 मिक्स होत आहे. तर त्यामुळे काय होत आहे की हा जो पाणी आहे, आता जसं आपण मी उदाहरणार्थ तुम्हाला इथे सांगितलं की पाण्याचं pH किती असतं, 7. मी तुम्हाला दाखवते इथे. आता आपण पाण्याचं pH काय म्हटलं, 7 आहे म्हटलं इथे. पण ओरिजिनली ज्यावेळी पाणी पडत आहे, ऍसिडिक रेन ज्यावेळी पडणं सुरू होत आहे, त्यावेळी त्याचा जो pH असतं हा कमी असतं. जसं आपण यामध्ये काय म्हटलं, पाण्याचं pH किती असायला पाहिजे, 7. पण ऍसिडिक रेन मध्ये हा जो pH असतो पाण्याचा किंवा पाणी पडण्याचा, पाऊस पडण्याचा जो pH असतो हा कमी असतो. त्यामुळे काय होत आहे, जमीन जी आहे, जमिनीवर अशा प्रकारचा जो पाऊस पडला तर हा वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो. जे जमिनीवर असणारे जे प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, हे वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतात. म्हणजे काय करत आहे, हा कमी pH असलेला जो पाऊस आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे, ऍसिडिक त्याचे प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे काय होत आहे, जे वनस्पती आहेत यांची जी वाढ आहे ही थांबत असते आणि यांचे जे रूट्स असतात, यांची जी मुळं असतात, हे डॅमेज होण्याला सुरू होतात. म्हणून हा जो ऍसिडिक रेन आहे ना, हा सगळ्या ठिकाणी पडत नाही. पण प्रदूषणामुळे काही काही ठिकाणी ऍसिडिक रेन, तुमच्या न्यूज मध्ये वगैरे बघा, तर आम्ल पाऊस पडलं असं म्हणतात किंवा ऍसिडिक रेन झालं कुठेतरी, असं एक न्यूज येतं. आता या पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी न्यूजकडे लक्ष ठेवा. कुठे कुठे अशा प्रकारचा पाऊस पडला तर तुमच्या लक्षात येणार. ठीक आहे.
सगळे पाहणार? हो हो म्हणावं. मॅम. हा, हो मॅम. सगळ्यांनी न्यूज मध्ये हा ऍसिड रेन कुठे पडला, कोणत्या शहरामध्ये पडला, जेणेकरून तुम्हाला समजणार की कुठे प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे ते. ठीक आहे. शहरामध्ये सर्वात जास्त प्रदूषणाचं जास्त आहे शहरामध्ये. व्हेरी गुड. शहरामध्ये जास्त आहे आणि तिथे पडतो आम्ल रेन पडतो. ठीक आहे. तर बघा इथे काय म्हटलं आहे की फार्मर इन अ विलेज डिस्कव्हर्स दॅट द सॉइल हॅज अ पीएच लोअर. तर आताच जसं मी म्हटलं की 7 पेक्षा कमी पीएचचा पाऊस पडला तर त्यामध्ये काय होत आहे, जे वनस्पती आहेत यांची वाढ कमी होत आहे, त्यांचे मुळं डॅमेज होत आहेत किंवा त्यांना जे काही आवश्यक आहे ते त्यांना मिळत नाही. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द मेथड क्रिएटेड बाय सोरेन्सन. सोरेन्सन कोण आहे? तर ज्याने पीएच हा एक सिस्टीम मेजरमेंट सुरू केलेला आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की अकॉर्डिंग टू मेथड क्रिएटेड बाय सोरेन्सन which substance should be mixed into the soil to save the dying crops. म्हणजे समजा ऍसिडिक रेन झालेली आहे तर तुम्ही त्यामध्ये काय करणार? न्यूट्रल करण्याकरिता काय ऍड करणार, काय मिक्स करणार जोपर्यंत माती व्यवस्थित होणार नाही? काय ऍड करणार? ऍसिड रेन. बट ऑलरेडी आपल्याकडे ऍसिडिक जास्त आहे तर आपण ऍसिड ऍड करणार की काय ऍड करणार न्यूट्रल करण्याकरिता? मॅम पाणी ऍड करणार. व्हेरी गुड. न्यूट्रल करण्याकरिता आताच सांगितलं पाणी ऍड करणं बेसिक आहे. पण मला सांगा किती प्रमाणात आपण पाणी ऍड करणार तर ते होणार? 7 पाणी ऍड करणार मॅडम 7 प्रमाणात. व्हेरी गुड. पण 7 प्रमाणात हा त्याचा स्टँडर्ड आहे. बघा 4.5 इट इज व्हेरी लो. टू न्यूट्रलाइज दॅट म्हणजे ते न्यूट्रलाइज करण्याकरिता किंवा त्याला समांतर आणण्याकरिता आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा ऍड करावं लागेल, त्याला बेसिक ऍड करावं लागेल काहीतरी. तर म्हणून इथे काय आहे आपल्याकडे बघा, आयरन फ्लिंक्स आपण ऍड करू शकत नाही कारण त्यामध्ये बेसिक नाही. विनेगर हा ऍसिडिक आहे, ते स्पष्ट लिहिलेलं आहे. आपण ऍसिड मध्ये ऍसिड ऍड करणार नाही. आणि जी डिस्टिल्ड वॉटर आहे, समजा डिस्टिल्ड वॉटर मला वाटतं 8वी-9वीच्या वर्गातल्या मुलांना माहिती असेल तर ते आपण ऍड करू शकत नाही. बघा समजा मी डिस्टिल्ड वॉटर केली तर काय होत आहे, वॉटर इज इवन द वॉटर इज न्यूट्रल बट इट इज लॅकिंग केमिकल पॉवर. यामध्ये केमिकल पॉवर नाही आहे की जे आपण ऍसिड म्हणून त्याला आपण बेसमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो काय उत्तर आहे? क्रस्ट बेसिक. ऑप्शन डी. येस, कॅल्शियम कार्बोनेट इज अ बेसिक सबस्टन्स. क्रश चॉक कॅल्शियम येस. कार्बोनेट. तर जे बेसिक आहे आपल्याला न्यूट्रलाइज करायचं असेल तर आपण बेसिक ऍड करणार, ऍसिड मध्ये बेसिक टाकणार, बेसिक मध्ये ऍसिडिक टाकणार न्यूट्रलाइज करण्याकरिता. ठीक आहे. क्रस्ट चॉक जे चॉक आहे, खडू असतं, तर याला कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतात. तर हे बेसिक म्हणून हे रिॲक्ट करतं. ठीक आहे. परत एक प्रश्न पाहूया. मी काल सांगितलेला होमवर्क तुम्ही किती लोकांनी केलं? मी काल एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली की तुम्हाला काय करायचं, हळद आणि जो डिटर्जंट आहे त्याचा रंग पाहायचा आहे. सगळ्यांनी केले? मॅम मी केला. हो मी केला. मॅम मी पण केला. ऍक्टिव्हिटीज असतात, सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी करा कारण तोच होमवर्क तुमच्या कामात येणार आहे. ठीक आहे. जे ऍक्टिव्हिटीज, कारण जे आपल्या डोळ्यासमोरून जातं ना ती आपल्याला नेहमीसाठी लक्षात राहतं. एक शेवटचा प्रश्न पाहूया. Why is lemon juice effectively at removing rust from a bicycle chain, whereas a plain water is not? एखाद्या जंग चढलेल्या चेनवर आपण निंबू घातल्यानंतर त्याचा जो जंग आहे तो निघतो,
जेव्हा की पाणी काम करत नाही. का बरं? व्हेरी गुड आदित्य. कोणी मला कारण देऊ शकणार का? ऑप्शन ए. कारण मला रिझन सांगा. रिझन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हु आन्सर्ड दॅट? हा. सो काय आन्सर आहे? तर सिट्रिक ऍसिड रिएक्ट्स विथ आयरन ऑक्साइड टू फॉर्म अ वॉटर. ऑप्शन ए. येस. ऑप्शन ए. त्यामध्ये काय आहे? ऍसिड हे मदत करत आहे काय करण्याकरिता? तर ते रस बाहेर काढण्याकरिता काय काम करत आहे? सिट्रिक ऍसिड. निंबू मध्ये काय असतं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. निंबू मध्ये काय आहे? सिट्रिक ऍसिड आहे. सगळ्यांनी लिहून ठेवायचं. ठीक आहे. हो. तर बघा तुम्हा सगळ्यांना जी तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला होमवर्क हवा आहे, पण मी ज्या पद्धतीने कधी कधी तुम्हाला सांगते ऍक्टिव्हिटी घरी करून बघा जेणेकरून तुमच्या नेहमी लक्षात राहणार. तर तुम्ही ते नक्की करून बघा. ठीक आहे. हो मॅडम मी केला. माझा आवाज येत आहे? येतोय मॅडम. Yes, हो. आजचा जो क्लास आहे तुम्हा सगळ्यांना की आजचा क्लास उद्याच्या क्लास सोबत कनेक्टेड राहणार. काल, आज आणि उद्याचा. ठीक आहे. म्हणून सगळ्यांनी परत एकदा क्लास रिवाइज करा किंवा कालचा क्लास आपल्या मेलवर आलेला असेल त्याला पहा. ठीक आहे. तर आजच्या क्लास करता एवढं. उद्या भेटूया. थँक्यू मॅम. बाय मॅम.